नमस्कार. द नॉलेज इज पॉवर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आज आपण सराव प्रश्न अभ्यासणार आहोत. अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे. तर बघा मित्रांनो, यातील काही प्रश्न यापूर्वी परीक्षेला विचारलेले आहेत. तर पहिला प्रश्न बघूया. गेसल यांनी विकासाची संकल्पना मांडताना टिंबटिंब या गोष्टीवर भर दिलेला आहे. पर्याय: गुणविशेष, परिपक्वता, अध्ययन, परिणाम असे 4 पर्याय दिलेले आहेत. तर गेसल यांनी विकासाची संकल्पना मांडताना टिंबटिंब या गोष्टीवर भर दिला आहे. तर त्यांनी परिपक्वता या गोष्टीवर भर दिलेला आहे. तर पर्याय क्रमांक 2 परिपक्वता. गेसल यांनी विकासाची संकल्पना मांडताना परिपक्वता या गोष्टीवर भर दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात? आता बघा, पर्याय क्रमांक: शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी. ब. प्रत्येकाच्या उपजत वृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अभ्यास विषयाची सोय करण्यासाठी. क. गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी. ड. शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी. आता त्यांनी पर्याय दिलेत अ, ब आणि क. दुसरा पर्याय अ, क, ड. तिसरा पर्याय ब, क आणि ड. आणि चौथा पर्याय अ, ब, क आणि ड. असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर यामध्ये बघा मित्रांनो, आता मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावाच लागतो. तर यामध्ये शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशाच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तींचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी हा पर्याय बरोबर आहे. तर बघा, हा एक गरजेचाच पर्याय आहे. दुसरा, प्रत्येकाच्या उपजत वृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अभ्यास विषयाची सोय करण्यासाठी. हे सुद्धा शिक्षकाला करणे गरजेचंच आहे. म्हणजे पर्याय 2 ही गरजेचं आहे. आता बघा, गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी. तर हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आणि शिक्षकांना अध्यापन करताना विद्यार्थ्याच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी. हे सुद्धा पर्याय बरोबर आहे. म्हणजे हे 4ही पर्याय बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 4 म्हणजे यामध्ये अ, ब, क आणि ड म्हणजे आपण पर्याय क्रमांक 4 निवडले. आता बघा, प्रश्न क्रमांक 3. खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे? हा प्रश्न 2021 लस पेपर 2ला विचारलेला आहे. तर बघा, पर्याय दिला आहे. वाढ ही अनिश्चित स्वरूपाची असते. वाढ ही अनुवंशिक असते. गर्भधारणाच्या वेळी गुणसूत्राच्या मांडणीप्रमाणे वाढ होईल असे नाही. आणि पर्याय क्रमांक 4, गुणसूत्राच्या मदतीने तयार होणाऱ्या जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते. असे 4 आपल्याला पर्याय दिले आहेत. तर बघा मित्रांनो, यामध्ये
पर्याय क्रमांक 2, वाढ ही अनुवंशिक असते. वाढ ही अनुवंशिक असते. म्हणून आपण पर्याय क्रमांक 2ला बरोबर असं केलेला आहे. प्रश्न क्रमांक 4. तर बघा, शैशवावस्थेमध्ये ज्यायोगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचारपद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा टिंबटिंब क्रिया घडते. आता आपण प्रश्न क्रमांक 4 अभ्यासणार आहोत. पेपर 1ला 2021लाच हा प्रश्न विचारला आहे. शैशवावस्थेमध्ये ज्यायोगे बालक विचाराच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचारपद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया केली जाते, तेव्हा टिंबटिंब क्रिया घडते. तर कोणती क्रिया घडते? तर आत्मसातीकरण. कोणती? आत्मसातीकरण. म्हणजे पहिला पर्याय अभिमुखीकरण, आत्मसातीकरण, संधारण आणि समावेशन. यामध्ये आत्मसातीकरण हे त्याचं उत्तर आहे. आपण म्हणून त्याला आपण 2 पर्याय क्रमांक 2ला क्लिक करूया. पुढील प्रश्न पाहूया 5वा. किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? हा पेपर 1लाच विचारलेला आहे, 2021ला. किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? पर्याय: अर्थ समजूनच पाठांतर करतात. या वयातील मुलांची अवधानकक्षा अमर्यादित असते. नीती अनीतीची जाणीव असते. पाठ केलेले सहसा विसरत नाही. तर बघा मित्रांनो, किशोरावस्थेतील बालकांच्या भावनिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे असं विचारलेलं आहे. तर यामधील कोणतंही उत्तर नाही, म्हणून हा प्रश्न आपण सोडून देऊया. पर्याय चुकीचे आहेत. आता पुढील आपला 6वा प्रश्न. खाली दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? आता अयोग्य विधान विचारलेलं आहे. तर बघा, नवजात शिशूला भावविश्व नसते. पर्याय क्रमांक 1 मध्ये काय दिलं आहे? नवजात शिशूला भावविश्व नसते. तर बघा, मुलांच्या वर्तनावर त्याच्या मातापिता यांच्या वर्तन प्रकाराचा प्रभाव असतो. पर्याय क्रमांक 3, मुलांच्या हालचालींची वाढ पायापासून डोक्यापर्यंत होत जाते आणि मुलांची स्मरणशक्ती तीव्र असते. तर बघा, असं 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर खालील दिलेल्या शैशवावस्थेतील कारक कौशल्य विकासांच्या वैशिष्ट्यापैकी कोणते विधान अयोग्य म्हणजे चुकीचं आहेत? याच्यात आता वैशिष्ट्ये दिलेले आहेत आणि चुकीचं वैशिष्ट्य आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, मुलांच्या हालचालीची वाढ ही पायापासून डोक्याकडे होत जाते. हे अयोग्य विधान आहे. हे कोणतं आहे? अयोग्य विधान आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपण 3ला क्लिक केलेला आहे. मुलांच्या हालचालीची वाढ ही डोक्यापासून पायाकडे जाते, म्हणजे डोक्यापासून पायाकडे होत जाते. हे पर्याय क्रमांक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना टिंबटिंब या गोष्टीवर भर दिलेला आहे. एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना टिंबटिंब या गोष्टीवर भर दिलेला आहे. तर बघा, परिपक्वता, नवक्षमता,
गुणविशेष परिणाम अशा गोष्टीवर त्यांनी म्हणजे आपल्याला त्यांनी याच्यातला एक भर दिलेली कोणती गोष्ट आहे. आता बघा, एलिझाबेथ हरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना परिपक्वता या गोष्टीवर त्यांनी भर दिलेला आहे. कशावर भर दिलेला आहे? परिपक्वता. तर बघा, पर्याय क्रमांक 1 परिपक्वता या गोष्टीवर भर दिलेला आहे. हा भर कोणी दिला आहे? ते एलिझाबेथ हरलॉक यांनी. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो, असे टिंबटिंब यांनी प्रतिपादन केले आहे. असे टिंबटिंब यांनी प्रतिपादन केलेले आहे. आता बघा, पर्याय दिलेत आपल्याला बूट, टिचनर, स्किनर, थर्स्टन व थॉर्नडाईक असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता व मज्जासंस्थेचा विकास झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होतो, असेच थर्स्टन व थॉर्नडाईक यांनी आपल्याला सांगितलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9. नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला अनुवंशिकतेचा टिंबटिंब नियम म्हणतात. आता बघा, आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. समानतेचा, पर्याय क्रमांक 2 गुणधर्म बदलाचा, पर्याय क्रमांक 3 आदर्शीकरणाचा आणि पर्याय क्रमांक 4 परागामित्वाचा असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो, म्हणजे जाण्याचा गुणधर्म असतो. याला अनुवंशिकतेचा टिंबटिंब नियम म्हणतात. तो कोणता नियम म्हणतात? परागामित्वाचा. कोणता? परागामित्वाचा नियम असे म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 4. आता प्रश्न क्रमांक 10. बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व मंचाच्या सहाय्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? आता आपल्याला योग्य विधान नाही अशा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. हा प्रश्न 19ला विचारला आहे. TET परीक्षेत 19ला विचारलेला आहे. आता बघा, पर्याय आपल्याला 4 दिलेले आहेत. बालकाच्या शरीर रचनेवर स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो. पर्याय क्रमांक 2 कातडीचा रंग, केसांचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव असतो. आईवडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. आणि पर्याय क्रमांक 4 मानसिक गुणधर्मापैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशांनी प्राप्त होते. आपला 10वा प्रश्न आहे, म्हणजे बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमंचाच्या सहाय्याने गर्भधारणाच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही म्हणजे काय? चुकीचे आहे. बरोबर. आता चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर यामध्ये बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा कोणतं येतं. तर आईवडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. हे विधान काय आहे? चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 ला आपण क्लिक केलं. तर 11वा प्रश्न बघूया.
तर बघा, अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? म्हणजे कोणता घटक अनुवंशावर अवलंबून आहे ते आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 1 मानसिक विकास, पर्याय क्रमांक 2 पक्वतेचे वय, पर्याय क्रमांक 3 व्यक्तिमत्व आणि पर्याय क्रमांक 4 भावनिक जीवन. असे 4 पर्याय मित्रांनो आपल्याला दिलेले आहेत. तर यामध्ये उत्तर कोणतं? अनुवंश व परिस्थिती हे दोन्हीही घटक व्यक्तिमत्वामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात. खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? तर परिपक्वतेचे वय. तर बघा, पर्याय क्रमांक आपला दुसरा कोणता आहे? पर्याय क्रमांक आपला परिपक्वतेचे वय हे आपला दुसरा पर्याय क्रमांक आलेला आहे त्याचं उत्तर. आता आपण 12वा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान विकास प्रक्रियेचे वैशिष्ट्य आहे? आता आपल्याला वैशिष्ट्य शोधायचं आहे. 2018 पेपर 2ला हा प्रश्न विचारलेला आहे. विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते. पर्याय क्रमांक 2 विकास प्रक्रियेत व्यक्तीचे जैविक घटक अप्रभावी असतात. पर्याय क्रमांक 3 प्रत्येक प्राणीजातीतील विकास प्रक्रिया ही सारख्या प्रकारची असते. पर्याय क्रमांक 4 विकासाची गती प्राथमिक अवस्थेमध्ये कमी असते. अशा आपल्याला 4 पर्याय दिले. तर बघा, वैशिष्ट्य आता शोधायचं आहे. तर विकास प्रक्रियेत व्यक्तिभिन्नता आढळते. तर बघा, पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक आपल्याला 1ला क्लिक करायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 13वा पाहूया. तर बघा, प्रश्न क्रमांक 13 पाहूया. तर बघा, व्यक्ती विकासात अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या संदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे? हा पेपर 2ला विचारलेला आहे, सन 2018. व्यक्ती विकासात अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या संदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे, म्हणजे चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. पर्याय क्रमांक बघा, पर्याय क्रमांक 4 आपण आपल्याला दिलेले आहेत. आता हे पर्याय बघूया. सांस्कृतिक परिस्थितीचा बालकाच्या विकासावर परिणाम होतो. पर्याय क्रमांक 2 विकासासाठी लागणारी मूलशक्ती पुरवण्याचे काम अनुवंशिकतेकडून होते. पर्याय क्रमांक 3 सर्वसाधारण बालकाला रंग, रूप, उंची या बाबी अनुवंशिकतेने प्राप्त होतात आणि विकासाला वलन व दिशा देण्याचे काम अनुवंश करते. तर आता असत्य म्हणजे चुकीचं. तर व्यक्ती विकासात अनुवंश व परिस्थिती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेतच, परंतु यामध्ये बरोबर विधान आणि चूक विधान असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे 3 विधानं बरोबर आहेत आणि 1 चुकीचं विधान दिलेलं आहे. तर आता आपल्याला चुकीचं विधान शोधायचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये पर्याय क्रमांक 4 विकासाला वलन व दिशा देणे हे काम अनुवंश करते, हे चुकीचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक आपण काय करूया, 4ला क्लिक करूया. पर्याय क्रमांक 4. तर बघा, असत्य विधान विकासाला वलन व दिशा देण्याचे काम अनुवंश करते, हे पर्याय हा अयोग्य पर्याय आहे. प्रश्न 4.
खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? पेपर 1ला 2017 साली हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय क्रमांक बघा आपल्याला 4 दिलेले आहेत. बालकाच्या विकासाची विविध अंगे एकमेकांवर अवलंबून नसतात. तर बघा, अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो. पर्याय क्रमांक 3, जसजसे बालकाचे वय वाढते तसतशी विकासाची गती वाढते. आणि पर्याय क्रमांक 4, भिन्न परिस्थिती व वातावरण यात वाढलेल्या बालकांचा विविध कौशल्यात सारखेपणा आढळतो. यामध्ये पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. तर बघा, खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? तर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होत असतो. म्हणून पर्याय क्रमांक आपला काय आहे? दुसरा. पर्याय क्रमांक दुसरा, अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होत असतो, हे विधान समर्थन करते. बालकाच्या विकासाबाबत हे विधान समर्थन करतं. आता पुढील प्रश्न पाहूया. पंधरावा प्रश्न. खाली दिलेल्या विकासाबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य आहे? कोणते विधान योग्य आहे? सन 2016ला पेपर 1ला विचारलंय. विकास भौतिक परिमाणात मोजला जातो. विकासाचा वेग सर्व व्यक्तींच्या बाबतीत सारखा असतो. विकास सुसंगत असेलच असे नाही. व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो. असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा, खाली दिलेल्या विकासाबद्दलच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य आहे? तर बघा, व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया झाल्या तरच विकास घडून येतो. म्हणून पर्याय क्रमांक आपल्याला काय केलं आहे? 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4ला क्लिक करूया. तर बघा, पर्याय क्रमांक 4ला क्लिक करूया. खाली दिलेल्या विकासाबद्दलच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य आहे? तर व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया घडली तरच विकास होतो. आता बघा, प्रश्न क्रमांक 16. ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात, ती मुले सतत आत्मप्रकटीकरणाच्या बाबीकडे धडपडत असतात, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडले? पेपर 2ला विचारलेला आहे. तर बघा, मॅकडुगल, लिंड्सले, मास्लो, वॉटसन. तर यामध्ये बघा, ज्या मुलांच्या शारीरिक स्वास्थ्य, सुरक्षितता, प्रेम आणि आदर या खालच्या दर्जाच्या गरजा समाधानकारकरित्या पूर्ण झालेल्या असतात, ती मुले सतत आत्मप्रकटीकरणाच्या बाबीकडे धडपडत असतात, असे मत मास्लो यांनी मांडलेले आहे. कोणी मांडलेले आहे? मास्लो. म्हणून पर्याय क्रमांक 3 मास्लो यांनी मांडलेलं आहे. आता बघा, खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यांमध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? आता चुकीचं वैशिष्ट्य आपल्याला शोधायचं आहे. विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे. विकास प्रक्रियेमध्ये व्यक्तिभिन्नता आढळते. विकासामध्ये भोवतालच्या परिसराचाही वाटा असतो आणि प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो.
आता बघा, खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? तर प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो. पुढील प्रश्न पाहूया. खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे? पुन्हा 18 मध्ये बघा, असत्य विधान आपल्याला ओळखायला सांगितले. बघा, 2016ला पुन्हा परीक्षा 2 वेळा झाली. तर बघा, यामधील आता पर्याय दिले. खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होते व त्यामुळे विकास घडून येतो. प्रगतीच्या स्वरूपात बदल होण्याच्या क्रियेला विकास संबोधतात. गुणधर्मात होणाऱ्या बदलाची जाणीव करून देणारा विकास असतो. आणि पर्याय क्रमांक 4, वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. आता 18वा बघा प्रश्नाचं. तर बघा, असत्य विधान कोणतं आहे? वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. आता असत्य बघा, खाली दिलेल्या विकास विषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान असत्य आहे? तर 18 मध्ये वाढ ही विकासाच्या तुलनेत व्यापक संकल्पना आहे. हा पर्याय क्रमांक 18चा हे आपल्याला विधान काय आहे? असत्य आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करूया. पुढील प्रश्न पाहूया. 19. व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? प्रश्न 2014ला विचारलेला आहे. व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो. विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव असतो. विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पुरेक प्रभाव असतो. विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम होत नाही, असं आपल्याला प्रश्न दिलेले आहेत. तर बघा, पर्याय क्रमांक 3. आता विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. अनुवंश आणि परिसर अतिशय महत्त्वाचं हे आहेत. हे दोन्ही गोष्टी असेल तरच पूरक प्रभाव होत असतो. म्हणून पर्याय क्रमांक 3, अनुवंश आणि परिसर. तर बघा, अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव होत असतो. तर बघा, 20वा प्रश्न बघूया. कारक विकासामध्ये गुटेरिजनने सांगितलेल्या खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही? तर बघा, कारक विकासाच्या संबोधात व्यक्तिभिन्नता दिसून येते. पर्याय क्रमांक बघा, पहिला दिलाय. पर्याय क्रमांक 2, शैशवावस्थेत बालकावस्थेत कारक क्रियांचा विकास विशिष्ट क्रमाने होतो आणि कौमारी अवस्था प्राप्त होईपर्यंत मुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येतो. आणि पर्याय क्रमांक 4, प्राथमिक शाळेतील मुलांचा कारक विकास प्रामुख्याने शारीरिक विकासातील पक्वता आणि सराव यावर अवलंबून असतो. असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर यामध्ये बघा, तर पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3ला क्लिक करूया. तर बघा, कौमारी अवस्था प्राप्त होईपर्यंत मुलींच्या कारक विकासात खूपच फरक दिसून येते. म्हणजे पर्याय क्रमांक आपला 3रा उत्तर आहे. आता 21वा. शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? विकास हा परिणामात्मक असतो. विकास क्रमबद्ध असतो.
पर्याय क्रमांक 3, प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न असतो आणि विकासातील बदल सुधारणात्मक असतात. असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर बघा, विकास हा परिमाणात्मक असतो. शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही. तर बघा, विकास हा परिमाणात्मक असतो, ही बाब लागू पडत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 वर आपण क्लिक करूया. तर बघा, विकास हा परिमाणात्मक असतो, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 22. विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला टिंबटिंब असे म्हणतात. तर बघा, विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे कालावधीला टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय क्रमांक 1 शिशवावस्था, पर्याय क्रमांक 2 किशोरावस्था, पर्याय क्रमांक 3 कुमारावस्था आणि पर्याय क्रमांक 4 पौगंडावस्था. असे 4 प्रश्न दिलेले आहेत, म्हणजे पर्याय दिलेले आहेत. यामध्ये 6 ते 12 वर्षाचा कालावधी हा किशोरावस्था असतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 ला क्लिक केले. आता बघा, क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम ओळखायला सांगितलं. तर बघा, पर्याय क्रमांक 1. आता बघा, हा प्रश्न 2013ला विचारला. स्वाभाविकीकरण, अचूकता, संधिकरण, अनुकरण, क्रियाशीलता असा पर्याय क्रमांक 1 दिला आहे. पर्याय क्रमांक 2 अनुकरण, स्वाभाविकीकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण. पर्याय क्रमांक 3 अनुकरण, क्रियाकौशल्य, संधिकरण, अचूकता, स्वाभाविकीकरण. आणि पर्याय क्रमांक 4 अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण. तर बघा, यामधील पर्याय क्रमांक 4. तर बघा, अनुकरण, क्रियाकौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकीकरण हा क्रम योग्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक आपण 4ला क्लिक करूया. आता बघा, 24वा बघूया. प्रश्न क्रमांक 24. किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी. 2013ला विचारलाय, पेपर 2ला. लेखन, वाचन या कौशल्यावर भर द्यावा. शालेय तासिका मोठ्या कराव्यात. अध्यापनात कृतीला जास्त प्राधान्य द्यावे. आणि 4, नाट्यकरणामध्ये भाग घेण्याची संधी मुलांना द्यावी. आता किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी, म्हणजे ती करायची नाही. तर बघा, शालेय तासिका मोठ्या कराव्यात ही गोष्ट टाळायची आहे. तर बघा, पर्याय क्रमांक 2. मेंदूला पक्षाघात होण्याचे पुढीलपैकी कोणते कारण नाही. आता 25. प्रश्न क्रमांक 25. मेंदूला पक्षाघात होण्याचे पुढीलपैकी कोणते कारण नाही. आता बघा, गर्भवती स्त्रीने घेतलेले औषधे, मातेला गर्भावस्थेत झालेला आजार, अपघातामुळे मेंदूला इजा आणि कवटीचा आकार मोठा असणे. आता बघा, मेंदूला पक्षाघात होण्याचे पुढीलपैकी कोणते कारण नाही. आपल्याला जे कारण नाही ते शोधायचं आहे. तर बघा, कवटीचा आकार मोठा असणे हे पक्षपात होण्याचे कारण नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4ला आपण क्लिक करूया.
दृष्टिदोषावर मात करण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब करू नये? दृष्टिदोषावर मात करण्यासाठी कोणती गोष्ट करायची नाही? तर बघा, पोषक आहार घ्यावा. पर्याय क्रमांक 2, डोळ्यांवर प्रखर सूर्यप्रकाश किंवा प्रकाश टाळावा. पुस्तक जवळ घेऊन वाचावे आणि डोळ्यांवर ताण येऊ देऊ नये. तर बघा, कोणती गोष्ट आपल्याला करायची नाही? तर बघा, पुस्तक जवळ घेऊन वाचावे ही क्रिया करू नये. तर बघा, पर्याय क्रमांक 3, पुस्तक जवळ घेऊन वाचायचं नाही, ही क्रिया करायची नाही. आता बघा पुढील प्रश्न. हार्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग टिंबटिंब वर्षापर्यंत खूप असतो. पेपर 2ला हा प्रश्न विचारलेला आहे. 27, प्रश्न क्रमांक 27. तर बघा, हार्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग टिंबटिंब वर्षापर्यंत खूप असतो. पर्याय क्रमांक 1ला 1, पर्याय क्रमांक 2ला 2 वर्ष आणि पर्याय क्रमांक 3ला 3 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4ला 4 वर्ष असं पर्याय दिलेला आहे. तर हार्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते काय आहे? 2 वर्षापर्यंत खूप असतं. कुठे? तर बघा, पर्याय क्रमांक 2 वर्षापर्यंत. आता बघूया पुढील प्रश्न. अर्भकामधील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्यांचे संभवनीय कार्य दिलेले आहे. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? आता बघा, प्रतिक्षेप आणि कार्य असं दिलेलं आहे. तर बघा, आपल्याला शोधायचं आहे बरोबर पर्याय कोणता आहे तो शोधायचा आहे. तर बघा, चकित होण्याची क्रिया करणे. आता बघा, चकित होण्याची क्रिया करणे, पोहण्याची क्रिया करणे, मुलापासून डोके हलवणे आणि पाऊल टेकवणे असे 4 आपल्याला दिलेत आहे. त्याच्यामध्ये त्यांचं कार्य बघा, अन्नसेवन, स्वावलंबन, धोका टाळणे आणि संरक्षण असं आपल्याला हे दिलेले आहेत. आता बघा, इथे 1 2 3 4 आणि 1 2 3 4 असे पर्याय दिलेले आहेत. तर बघा मित्रांनो, आता याच्या आपण जोड्या लावून घेऊया. तर बघा, चकित होण्याची क्रिया करणे. आता चकित होण्याची क्रिया करणे म्हणजे संरक्षण. आता हे संरक्षण, चकित होण्याची क्रिया करणे म्हणजे काय? संरक्षण. आता पोहण्याची क्रिया करणे. आता पोहण्याची क्रिया करणे म्हणजे धोका टाळणे. काय पोहण्याची क्रिया करणे म्हणजे धोका टाळणे. मुलापासून डोके हलवणे. आता मुलांपासून डोके हलवणे तर अन्नसेवन करणे, अन्नसेवन करणे आणि पाऊल टेकवणे. आता शेवटचा स्वावलंबन, पाऊल टेकवणे म्हणजे काय? स्वावलंबन. असं आपल्या ह्या जोड्या आहेत. आता बघा, आपल्याला काय करायचं आहे यामध्ये, आपल्याला काय करायचं आहे याच्यातला आता योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा, पर्याय क्रमांक आपला 2 येतो जोड्या लावल्यानुसार. बघा, पहिल्याचा ड संरक्षण आपण घेतला बरोबर. आता दुसऱ्याचा आपण काय केलं आहे का? पोहण्याची क्रिया करणे म्हणजे धोका, काय केलं आहे? धोका टाळणे. आता बघा, दुसऱ्याचं आपण काय केलं? क घेतलं म्हणजे धोका टाळणे. आणि तिसरा बघा, तिसऱ्याचा मुलापासून डोके हलवणे म्हणजे अन्नसेवन करणे, तर अ घेतला बरोबर. आणि पाऊल टेकवणे म्हणजे काय? पाऊल टेकवणे स्वावलंबन म्हणजे पर्याय क्रमांक आपला 2 येतो
म्हणून आपण पर्याय क्रमांक 2ला क्लिक केलं. आता बघा 29वा प्रश्न बघूया. किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्यांच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियाच्याद्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही? असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर बघा आता 4 पर्याय: संख्यांकन, वर्णन, मूल्यांकन, अर्थन. 2019ला पेपर 1ला विचारलेला हा प्रश्न आहे. तर बघा पर्याय क्रमांक 3 मूल्यांकन हे उत्तर त्याचं येते. किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्याच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियाच्याद्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये मूल्यांकन हा टप्पा नाही. तर बघा मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्यामध्ये मूल्यांकन हा टप्पा नाही, म्हणून हा पर्याय क्रमांक 3ला आपण क्लिक केलेला आहे. प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30. तर बघा शैशवावस्थेतील व्यक्तीच्या विविध हालचाली या कारकशक्तीच्या ज्या विकासावर अवलंबून असतात, यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? म्हणजे योग्य नाही म्हणजे बरोबर नाही. पेपर 2ला हा प्रश्न विचारलेला. कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो. पर्याय क्रमांक 2 कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. पर्याय क्रमांक 3 स्नायू व मज्जासंस्थांच्या समन्वयामध्ये होणाऱ्या विकासाचा कारक विकासामध्ये समावेश होतो. आणि पर्याय क्रमांक 4 बसणे, उठणे, धावणे इत्यादी कारक कौशल्ये होत. आता प्रश्न क्रमांक 30चं उत्तर बघा. तर कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. हे विधान योग्य नाही, म्हणजे हे चुकीचं बरोबर विधान नाही, म्हणून आपण पर्याय क्रमांक 2ला हे करू. कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. तर काय गर्भावस्थेतच हा विकास सुरुवात होतो. आता बघा प्रश्न क्रमांक 31. किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्रांच्या टोळ्या करून राहण्याची असते. याचा शालेय उपक्रमात फायदा करून घेण्यासाठी शिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? तर बघा कोणती बाब टाळायची आहे? बघा विद्यार्थ्यांचे त्यांच्या मर्जीनुसार गट करून त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित कराव्यात. वर्गाच्या शांततेची सजावटीची जबाबदारी विद्यार्थ्यांवर टाकावी. विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे. टोळी करून विध्वंसक कार्य करायला उद्युक्त होणार नाही हे पाहावे. असं 31चं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर बघा विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावे ही गोष्ट टाळायची आहे. तर बघा पर्याय क्रमांक 3. आता बघा किशोरावस्थेत मुलांची प्रवृत्ती आपल्या मित्रांच्या टोळ्या करून राहण्याची असते. याचा शालेय उपक्रमातून फायदा करून घेण्यासाठी शिक्षकांनी पुढीलपैकी कोणती बाब टाळावी? तर बघा विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने पाहावी ही गोष्ट टाळायची आहे. प्रश्न क्रमांक 32.
खाली दिलेल्या मानवी वर्तनातील विकासाच्या 3 पातळ्या आणि त्यांची उदाहरणे यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? आता आपल्याला जोड्यांचा योग्य पर्याय आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. आता बघा, विकास पातळ्या आणि उदाहरणे दिलेली आहेत. शारीरिक पातळी, बौद्धिक पातळी आणि भावनिक पातळी अशा 3 पातळ्या दिलेल्या आहेत विकासाच्या. आणि उदाहरणे काय दिले? कल्पनाशक्तीचा होणे, अभिवृत्ती निर्माण होणे, निरनिराळी कौशल्ये निर्माण होणे, असं आपल्याला 4 पर्याय दिलेत. तर बघा मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? पहिलं जोड्या लावून घ्यायचं. आता शारीरिक पातळी, आता निरनिराळी कौशल्य निर्माण करणे म्हणजे बघा, आणि बौद्धिक पातळी म्हणजे कल्पनाशक्तीचा काय विकास होणे. आता कल्पनाशक्तीचा होणे असं दिलं आहे, तर कल्पनाशक्तीचा विकास होणे. आणि भावनिक पातळी म्हणजे अभिवृत्ती निर्माण होणे. तर बघा, अशा आपल्याला जोड्या लावून घ्यायच्या आहेत. तर बघा, शारीरिक पातळी म्हणजे निरनिराळे कौशल्य निर्माण होणे, याला आपण जोडी लावू. आता बौद्धिक पातळी, बघा बौद्धिक पातळी, आता कल्पनाशक्तीचा विकास होणे. आणि भावात्मक पातळी म्हणजे काय? अभिवृत्ती निर्माण होणे. असं आपल्याला हे पर्याय दिलेले आहेत. तर बरोबर. तर बघा, आता त्याच्यातील आपल्याला पर्याय शोधायचं आहे. आता अ, ब, क आणि 1, 2, 3, 4 असं आपल्याला दिलेले आहेत पर्याय. आता यामधील आपल्याला बघा, पर्याय क्रमांक आपल्याला 3 हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. तर बघा, आपला काय केलं आहे? पहिला शारीरिक पातळी, यामध्ये तिसरा होता निरनिराळे कौशल्य निर्माण करणे, अचं बरोबर. बचं बौद्धिक पातळी म्हणजे कल्पनाशक्तीचा विकास होणे, बरोबर, म्हणजे बचा पहिला. आणि भावात्मक पातळी म्हणजेच काय? भावात्मक पातळी म्हणजे काय? अभिवृत्ती निर्माण होणे.